टोरेंट फार्मा शेअरने मित्रांनो आज त्यांचा 52 वीकचा हाय टच केलेला आहे आणि जसे कंपनीने त्यांचे मार्च क्वार्टरचे नंबर जाहीर केले तसे जे मोठमोठे ब्रोकरेज कंपनी होत्या त्यांनी त्यांचा या स्टॉकवरचा जो पॉझिटिव्ह व्ह्यू होता तो कायम ठेवल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांनी अशी देखील शक्यता व्यक्त केली आहे की हा स्टॉक जो आहे इथून पुढे अजून 19% पर्यंत वाढू शकतो। आता ही न्यूज आपल्याला आज ऐकायला पाहायला मिळाली, त्याच्यामुळे मार्केट ओपन होतात या स्टॉकमध्ये आपल्याला 4% तेजी पाहायला मिळाली। आता कंपनीचे नंबर्स कशा प्रकारचे राहिलेत ते देखील आपण शॉर्टमध्ये थोडेसे समजून घेऊयात। तर आता इथे बघा, मार्च 2025 या क्वार्टरमध्ये त्यांचा सेल्स होता 2959 करोडच्या आसपास आणि तो वाढून आता या क्वार्टरमध्ये म्हणजे मार्च 26 मध्ये झालेला आहे 4197 करोडच्या आसपास। म्हणजे सेल्समध्ये इथे आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते। आता नेट प्रॉफिटमध्ये जर खाली बघितलं मित्रांनो तर नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला घट झालेली पाहायला मिळते। बघा, मार्च 25 मध्ये त्यांचा नेट प्रॉफिट होता 498 करोडच्या आसपास आणि तो कमी होऊन आता मार्च 26 मध्ये झालेला आहे 364 करोड। तर अशा प्रकारे आपल्या नेट प्रॉफिटमध्ये ही घट झालेली पाहायला मिळते। आता ही घट का झाली मित्रांनो त्याच्यावरती कंपनीने एक वक्तव्य केलेलं आहे, ते आता तुम्हाला मी दाखवतो। तर आता इथे बघा, कंपनीच्या म्हणण्यानुसार जी रेग्युलेटरी फीज आहे ज्याला आपण नियामक शुल्क असं म्हणतो आणि जेबी फार्मा एक्विजिशन रिलेटेड जो कंपनीला खर्च आला या दोन गोष्टींचा परिणाम जो आहे तो डायरेक्टली त्यांच्या नफ्यावरती झाला असल्याचे कंपनीने सांगितले आहे। अदरवाईज सेल्समध्ये चांगल्या प्रकारची त्यांची वाढ झालेली आहे। परंतु आपल्यासमोर एक कन्फ्युजन हे राहणारच आहे मित्रांनो, कारण कोणत्याही स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री करायची असेल तर एवढ्याशा अपडेट ज्या असतात त्या आपल्याला पुरेशा असतात का? तर बिलकुल नाही मित्रांनो। त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, या स्टॉकचा आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती कंप्लीट ॲनालिसिस करणार आहोत। म्हणजे त्याच्या बेसवरती आपण हे नक्की ठरवू शकतो की हा स्टॉक आपला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवट पण नक्की बघा आणि आपला चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तो पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, कारण की ह्या ज्या न्यूज असतात मित्रांनो त्या तुम्हाला वेळेवरती मिळणं गरजेचं असतं आणि वेळेवरती न्यूज तुम्हाला मिळाल्या आणि वेळेवरती तुम्ही योग्य डिसिजन घेतला तर नक्कीच तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। तर चला आता आपल्या मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं तुम्हाला मी सांगितलं की 4 आपले इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर आपण ॲनालिसिस करणार आहोत। त्यातला सगळ्यात पहिला आपला फॅक्टर असणार आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। तर याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे। त्यानंतर दुसरा फॅक्टर आपला असणार आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा। तर यातनं आपल्याला काय समजणार आहे की आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे। त्यानंतर तिसरा फॅक्टर आपला असणार आहे तो म्हणजे फायनान्शियलचा। त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते आहे का, ही माहिती आपल्याला त्यातनं कळणार आहे। त्यानंतर चौथा फॅक्टर आपला आहे तो म्हणजे चार्ट। तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, त्यानंतर बायर्स कुठे ॲक्टिवेट आहेत, सेलर्स कुठे ॲक्टिवेट आहेत, त्या दोघांमध्ये प्राइस ॲक्शन कशा प्रकारची होते आहे, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत। आता पहिला फॅक्टर आपला होता तो म्हणजे फंडामेंटलचा। त्याच्यामध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असणार आहेत। आता ते कोणते ते जो मला स्क्रीनवर दिसलेच असतील। याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो। ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर याच्यातला आपला सगळ्यात पहिला मेट्रिक असणार आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट मिळवलं आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 15.4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्याला समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला जवळजवळ 27.6 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 0.6 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 1.79 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 8.69 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहिला आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 31.1 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे फ्री कॅश फ्लो, म्हणजेच कंपनी याच्यामध्ये लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते आहे का ते आपल्याला समजते। तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे अल्टिमेट झेड स्कोर,
आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काहीशे पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पहिलेच संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 6.54 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतले नसायला पाहिजे, म्हणजेच 0 असायला पाहिजे. आणि आता इथे पाहायला गेलं तर 0च आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. आता याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा कंपनीचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 12.2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता इथे आपण ओव्हरऑल जर रेटिंग बघितली तर 8ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक इथे ग्रीन झोनमध्ये गेला आहे. म्हणजेच काय, तर स्टॉक आपला इथे फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. आता त्यातले फंडामेंटल्स, आता कंपनीचे आपण व्हॅल्युएशन पाहून घेऊया. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी इथं पाहायला मिळतोय 30.6 आणि स्टॉकचा पी आहे 71.5. पी इथं आपला जास्त पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.8 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि पेग रेशो इथं 3.28 आहे. पेग रेशो देखील जास्त पाहायला मिळतोय. इबिटा 22च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा 38.3 आहे. इबिटा देखील जास्त आहे. पीबी रेशो 10च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो देखील जास्त आहे मित्रांनो, 18.8 आहे. आता ओव्हरऑल जर व्हॅल्युएशन बघितले तर व्हॅल्युएशन आपण इथं खूपच एक्सपेन्सिव्ह, खूपच महाग पाहायला मिळत आहेत, त्याच्यामुळे व्हॅल्युएशनचा फॅक्टर जो आहे तो आपण इथं वीकमध्ये कन्सिडर करणार आहोत. फंडामेंटल स्ट्रॉंग पाहायला मिळालेत, व्हॅल्युएशन आपल्याला वीकमध्ये पाहायला मिळत आहेत. आता तिसरा फॅक्टर आपला आहे तो म्हणजे फायनान्शियल्स. त्यासाठी आपण प्रॉफिट अँड शीट कंपनीची ओपन करून घेऊया. आता PNL मध्ये 2015चा त्यांचा सेल्स आपण बघितला तर तो होता 4,636 करोडच्या आसपास आणि तो वाढून आता 2026 मध्ये झालेला आहे 13,980 करोडच्या आसपास. म्हणजे सेल्समध्ये या 10 ते 11 वर्षाच्या पिरियडमध्ये जवळजवळ 3 ते 4 पट आपल्याला वाढ होताना पाहायला मिळत आहे. आणि इयर ऑन इयर जरी बघितलं तर इयर ऑन इयर देखील आपल्याला चांगल्या प्रकारची सेल्समध्ये कन्सिस्टन्सी पाहायला मिळते. फक्त 2017मध्ये थोडासा सेल्स इथे डाऊन झाला होता, परंतु पुन्हा जर बघितलं 18 नंतर तो कंटिन्यू आपल्या इथे वाढतानाच पाहायला मिळत आहे. आता सेल्स इथं चांगल्या प्रकारचा वाढताना पाहायला मिळतोय. कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट कंपनी बरोबर कमवते आहे का ते आपण बघूया. आता 15मध्ये त्यांचा नेट प्रॉफिट होता 751 करोडच्या आसपास आणि तो वाढून आता 26मध्ये झालेला आहे 2,138 करोड. त्याच्यामुळे या 10 ते 11 वर्षाच्या पिरियडमध्ये नेट प्रॉफिटमध्ये देखील कंपनी चांगल्या प्रकारची जंप घेतलेली तर पाहायला मिळत आहे. परंतु कन्सिस्टन्सी संदर्भात बोलायचं झालं आपल्याला तरी कन्सिस्टन्सी आपल्या इथे पाहायला मिळत नाही, कुठेतरी कन्सिस्टन्सी मिसिंग आहे. बघा तुम्ही पाहू शकता 15मध्ये त्यांना नेट प्रॉफिट झाला होता 751 करोड, 16मध्ये तो वाढून झाला 1,733 आणि 17मध्ये ते 18मध्ये आणि 19मध्ये कन्सिस्टंटली आपल्या नेट प्रॉफिटमध्ये घट होताना पाहायला मिळते. 20मध्ये वाढलेला आहे 1,125, त्यानंतर 21मध्ये देखील वाढला आहे 1,252 करोडच्या आसपास. 22मध्ये तो पुन्हा डाऊन झाला 777 करोड. परंतु 23 नंतर जर बघायचं झालं तर 23 नंतर 26पर्यंत कन्सिस्टंटली नेट प्रॉफिट त्यांचा वाढलेला आहे. लास्टच्या 4 वर्षामध्ये आपला कन्सिस्टन्सी पाहायला मिळते. त्याच्यामुळं फायनान्शियलचा फॅक्टर जो आहे तो आपण स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करणार आहोत. 2 फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाले, फंडामेंटल्स आणि फायनान्शियल्स. फक्त एक फॅक्टर होता तो आपल्याला व्हॅल्युएशनचा वीकमध्ये पाहायला मिळाला आहे. आता शेवटचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा. त्यासाठी आपण कंपनीचा चार्ट ओपन करून घेऊया. तर आता इथे आपण मंथली टाइम फ्रेम ओपन केली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर कट इथं कळून येणार आहे की स्टॉक आपल्या इथे अपट्रेंडमध्ये पाहायला मिळत आहे. आता ही रॅली कशा प्रकारची आली होती आपण चेक करून घेऊया. तर फेब्रुवारी 23 पासून इथे आपण जर चेक केलं तर ऑगस्ट 24पर्यंत आपला स्ट्रॉंगली स्टॉक अपट्रेंडमध्ये पाहायला मिळत होता. त्यानंतर थोडासा कन्सोलिडेशन फेजमध्ये गेला, म्हणजे साईडवेजमध्ये गेला होता. तो साईडवेजचा टाइम पिरियड काय होता तो देखील आपण चेक करून घेऊ. जून 24 ते नोव्हेंबर 25पर्यंत या पिरियडमध्ये स्टॉक इथे आपला साईडवेजमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर इथे एक हाय केला होता जुलै 25मध्ये 3,787चा. तो हाय इथे ब्रेक केला आहे आणि हाय ब्रेक केल्यानंतर पुन्हा स्टॉक इथे आपला अपट्रेंड कंडिशनमध्ये पाहायला मिळतोय. हे बघा इथून पाहू शकतोय पुन्हा स्टॉक इथे अपट्रेंडमध्ये पाहायला मिळत आहे. कशा प्रकारचा ट्रेंड होता, पहिले इथे अपट्रेंडमध्ये पाहायला मिळाला, त्यानंतर साईडवेजमध्ये गेला आणि पुन्हा इथे आता अपट्रेंडमध्ये पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट टर्मसाठी जर ॲनालिसिस करायचं झालं तर आपल्याला डेली टाईम फ्रेमवरती जावं लागेल. त्यासाठी आपण डेली टाईम फ्रेम ओपन करून घेऊया. आता इथे डेली टाइम फ्रेमवरती तुम्ही पाहू शकता आजच्या दिवसाची कॅन्डल जी आहे ती मोठीशी वरती वीक तयार झाली आहे आणि क्लोजिंग जी आहे ते 4,572च्या आसपास झालेली पाहायला मिळते. मोठी स्पाइक पाहायला मिळाली होती, त्यानंतर थोडीशी प्रॉफिट बुकिंग झाली आणि स्टॉक जो होता तो आपला खाली आलेला पाहायला मिळत आहे. आता थोडंसं करेक्शन हे असंच कंटिन्यू राहिलं तर नियर बाय सपोर्ट स्टडीसाठी द्यायचं झालं तर पहिला सपोर्ट तुमच्यासाठी इथे येतो आहे एक 4,268च्या आसपास. त्यानंतर सेकंड सपोर्ट इथे राहणार आहे तुम्हाला एक 4,139च्या आसपास आणि तो देखील ब्रेक झाला
तर नेक्स्ट सपोर्ट इथे तुम्हाला पाहायला मिळतोय एक 3868च्या आसपास. तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आहेत. आणि समजा अपट्रेंड असंच कंटिन्युएशन पुढे राहिलं तर टार्गेट्स काय राहतील ते देखील तुम्हाला स्टडीसाठी देऊन ठेवतो. त्यासाठी देखील आपली एक स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो, ज्याने आपण टार्गेट जे आहेत ते काढत असतो. आता इथे पहिला टार्गेट जो आहे तो मित्रांनो 4785च्या आसपास होता, तो ऑलरेडी अचीव्ह झालेला आहे. सेकंड टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळतो 4798. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट आहे 4943 आणि त्याच्या पुढचा टार्गेट असणार आहे 5127. आणि आता या टार्गेटसाठी तुम्ही जर जाणार असाल मित्रांनो तर तुम्हाला स्टॉप लॉस मेंटेन करूनच पुढे जायचं आहे. पूर्ण रॅली तुम्हाला एन्जॉय करायची असेल तर जसजसा स्टॉक वरती जाईल मित्रांनो ते स्विंग लो तयार होणार आहे, तिथे तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करून पूर्ण रॅली एन्जॉय करू शकताय. आता जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर आहेत, जे सेफ ट्रेडर आहेत मित्रांनो, त्यांना जर या स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल तर आता एंट्री करून जमणार नाही मित्रांनो, कारण की 3 फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळालेत. ही एक पॉझिटिव्ह साईन आहेच, परंतु व्हॅल्युएशनचा फॅक्टर मित्रांनो इथं आपला एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळतोय. म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो महाग असल्याचं इथं आपला क्लिअर कट समजून आलेला आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक स्ट्रॉंग डिमांड झोन देतो जिथे बायर्स ॲक्टिव्ह आहेत आणि एक डिस्काउंटेड प्राइसवरती तुम्हाला हा स्टॉक मिळू शकतो. त्यासाठी आपण आता पुन्हा मंथली टाइम फ्रेमवरती जाऊया. तर आता इथे पहा, मंथली टाइम फ्रेमवरती आपला एक स्ट्रॉंग एक डिमांड झोन पाहायला मिळतोय. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, जेव्हा पण असे एक डिमांड झोन असतात मित्रांनो, तिथे हायली चान्सेस असतात की प्राइस या झोनमध्ये येते तेव्हा स्टॉक बाउन्स बॅक होऊन वरती जाण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण मित्रांनो या झोनमध्ये बायर्स ॲक्टिव्हेट असतात. आता ही जी रेंज आहे 3467 ते 3597च्या आसपास आहे. त्याच्यामुळे स्टॉक समजा इथून करेक्ट झाला, ज्या प्राइसला आता ट्रेड करतोय, प्रॉफिट बुकिंग आली किंवा एखादं निगेटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये तयार झालं आणि करेक्शनमुळे प्राइस या झोनमध्ये आली तर नक्कीच जे सेफ ट्रेडर आहेत, जे कन्झर्वेटिव्ह आहेत, ते या झोनमध्ये नक्कीच छोटीशी क्वांटिटी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतात. आणि जे ॲग्रेसिव्ह आहेत त्यांनी हाय त्या प्राइसवरती देखील ते एंट्री करू शकतात. फक्त त्यांना काय करायचं आहे, स्टॉप लॉस मेंटेन करून पुढे जायचं आहे. बाकी सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, टार्गेट कशा प्रकारे असतील, ही सगळी माहिती मला ऑलरेडी दिलेली आहे मित्रांनो. त्याच्या अकॉर्डिंग तुमचा डिसिजन आहे तो नक्कीच तुम्ही घेऊ शकताय. आता ही माहिती ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली गेलेली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आम्ही तुमच्यासाठी आणत असतो त्याचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाते आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही.